मकर राशी ब्रह्मदेवाने हे लिहून ठेवलं आहे. मार्च महिन्यात या 15 घटना घडणार. मकर राशीच्या जीवनात घटना अचानक घडत नाहीत, त्या हळूहळू आकार घेतात. शनीच्या प्रभावामुळे प्रत्येक अनुभव हा कर्माशी जोडलेला असतो. सध्या तुमच्या जीवनात जे सूक्ष्म बदल सुरू आहेत तेच पुढे मोठ्या घटनेचे रूप धारण करणार आहेत. विचारांमध्ये बदल, लोकांविषयी एकटेपणाची ओढ वाढणे ही सर्व लक्षणे नियती तुम्हाला एका मोठ्या टप्प्याकडे नेत असल्याची चिन्हे आहेत. तुम्हाला आतून जाणवेल की काहीतरी मोठे घडणार आहे, जरी त्याचा नेमका अंदाज लागत नसला तरी. 2. जुने कर्म आणि त्याचे प्रत्यक्ष ठोस फळ मिळण्याची वेळ. मकर राशीने अनेकदा शांतपणे कष्ट केले, अन्याय सहन केला आणि स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवून कर्तव्य पार पाडले. या सर्वांचा हिशोब आता उघड होणार. ज्यांची तुम्ही किंमत ओळखली नाही, काहींना मानसन्मान, काहींना अधिकार, तर काहींना आर्थिक स्थैर्य मिळेल. विशेष म्हणजे हे फळ तुम्ही मागितलेले नसेल, आपोआप तुमच्याकडे येईल. नियती तुम्हाला तुमच्या संयमाचे आणि प्रामाणिकपणाचे बक्षीस देत आहे. 3. कौटुंबिक नातेसंबंधातील सत्य स्पष्ट होणे. घरातील वातावरणात सूक्ष्म बदल जाणवतील. एखाद्या व्यक्तीचे वर्तन अचानक बदललेले दिसेल. त्याचवेळी ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला शंका होती तीच तुमच्या पाठीशी उभी राहील. या काळात नात्याची खरी परीक्षा होईल. काही नाती कायमची दूर जातील, पण उरलेली नाती आयुष्यभरासाठी मजबूत आधार बनतील. हा बदल भावनिकदृष्ट्या कठीण असेल, पण भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. 4. कार्यक्षेत्रात अनपेक्षितपणे लाभदायक वळण. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अचानक बदलाची वेळ येईल. एखादी नवीन जबाबदारी, नवीन संधी किंवा वेगळ्या दिशेने जाण्याची वेळ येईल. सुरुवातीला गोंधळ वाटेल, पण नंतर लक्षात येईल की हाच बदल तुमच्यासाठी योग्य होता. तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. ज्यांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती त्यांनाच तुमचे महत्त्व पटेल. तुमच्या मेहनतीचा खरा मोबदला मिळवण्याची वेळ आता आली आहे. 5. आर्थिक स्थितीत निर्णायक घडामोडी. जुने व्यवहार, अडकलेले पैसे, मालमत्तेशी संबंधित प्रश्न किंवा कर्ज यामध्ये अचानक हालचाल सुरू होईल. एखादा मोठा आर्थिक निर्णय घ्यावा लागेल. सुरुवातीला भीती वाटेल, पण पुढे त्याचाच मोठा फायदा होईल. काहींना अनपेक्षित धनलाभाची संधी मिळू शकते. पैशांबाबतची अनिश्चितता हळूहळू कमी होऊन स्थैर्य निर्माण होईल. 6. आध्यात्मिक जागृतीची तीव्र अनुभूती. या काळात तुम्हाला एकटेपणा आवडायला लागेल. मन सतत विचारात गुंतत राहील. जीवनाचा अर्थ, नियती, ईश्वर, कर्म या विषयांवर तुम्ही खोलवर विचार करायला लागाल. एखादी घटना किंवा अनुभव तुम्हाला आतून हादरवून टाकेल आणि त्यातून तुमची आध्यात्मिक वाटचाल सुरू होईल. तुम्ही आधीपेक्षा अधिक शांत, संयमी आणि नंतर मुख व्हाल. ही जागृती तुमच्या निर्णय क्षमतेला आणि जीवनदृष्टीला नवी दिशा देईल. 7. आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आणि शरीर मन संतुलन. ग्रहस्थितीमुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण, नात्यातील बदल आणि सतत चालणारे विचार यामुळे थकवा जाणवेल. झोपेची कमतरता, डोळेदुखी, डोकेदुखी, पचनाशी संबंधित त्रास, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतील. या काळात नियमित दिनचर्या, साधा आहार, पुरेशी झोप आणि थोडा वेळ स्वतःसाठी देणे अत्यंत आवश्यक आहे. शरीर आणि मन संतुलन यास राखले पाहिजे. येणाऱ्या मोठ्या घटनेला तुम्ही सक्षमपणे सामोरे जाल. 8. जुनी अचानक मागे लागण्याचे. नियतीचे नियोजन. अनेक वर्षापासून अडकून पडलेला एखादा मोठा कौटुंबिक वाद, असा कागदपत्रे, अडथळा, न्यायालयीन बाब असो किंवा व्यक्तिगत मतभेद मार्च 2026 पूर्वी अनपेक्षितरित्या सुटण्याच्या दिशेने जाईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जी गोष्ट इतके वर्ष हल्ली नाही ती आता कशी वेगाने सुटत आहे. प्रत्यक्षात ही गोष्ट योग्य वेळेची वाट बघत होती. गृहस्थिती तुमच्या बाजूने उभी राहत असल्याने निर्णय तुमच्या हिताचे लागेल. या सुटकेमुळे मनावरील ताण हलका होईल. विश्वासघात उघड होण्याची धक्कादायक पण आवश्यक घटना. एखाद्या जवळच्या व्यक्तीचे खरे स्वरूप समोर येईल. हा विश्वासघात शब्दांनी, कृतींनी किंवा वागण्यातून स्पष्ट होईल. सुरुवातीला मनाला खोलवर वेदना होतील, पण त्यातून तुम्हाला एक मोठा धडा मिळेल की प्रत्येकावर अंधविश्वास ठेवणे योग्य नसते. ही घटना तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत करेल आणि चुकीच्या लोकांपासून कायमचे दूर राहणे. पुढील आयुष्यात नाती निवडताना तुम्ही अधिक सजग राहाल. 10व्या-9व्या अध्यायाची ठोस आणि आत्मविश्वासपूर्ण सुरुवात. या सर्व अनुभवानंतर तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होईल. तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल. निर्णय घेताना तुम्ही कोणाच्याही दबावाखाली राहणार नाही. स्वतःच्या किमतीची जाणीव झाल्याने तुम्ही ठामपणे स्वतःसाठी उभे राहाल. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी परिपक्व होईल आणि तुम्ही भूतकाळातील चुका पुन्हा करणार नाही. 11. घर, जमीन किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित मोठा बदल. घर बदलणे, नवे घर घेणे, जमीन खरेदी करणे किंवा जुनी मालमत्ता विकणे अशा घडामोडी संभवतात. कौटुंबिकसाठी अधिक स्थिर आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा विचार पुढील. या निर्णयामुळे दीर्घकालीन लाभ मिळेल. काहींना वारसा हक्काशी संबंधित विषयही मार्गी लागतील. 12. जुने मित्र, ओळखी आणि संपर्क पुन्हा जुळणे. भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल. या पुनर्भेटीतून तुम्हाला भावनिक आधार, महत्त्वाची माहिती किंवा नवीन संधी मिळू शकते. काही जुने गैरसमज दूर होतील. या संपर्कातून तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. 13. स्वतःच्या क्षमतांची आणि किमतीची खोल जाणीव. आतापर्यंत तुम्ही स्वतःच्या कष्टांना कमी लेखलं होतं, पण आता तुमच्या अनुभवांची, सहनशक्ती आणि कौशल्याची खरी जाणीव होईल. तुम्ही स्वतःचा मानसन्मान करायला शिकाल. इतरांनी तुमच्यासाठी कसे वागावे याबाबत स्पष्ट भूमिका घ्याल. ही जाणीव तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाला नवे बळ देईल. 14. जीवन बदलणारा महत्त्वाचा निर्णय. मार्च 2026 पूर्वी तुम्हाला असा पिढी वाटावे लागेल जे पुढे वर्षाचे चित्र ठरवते. निर्णय व्यवसायात, नाते, घर किंवा राहण्याच्या ठिकाणशी संबंधित असू शकतो. हा निर्णय घेताना मनात बनावट पण अंतर्मन योग्य दिशा दाखवेल. घेतलेला निर्णय भविष्याची स्थैर्य आणि
प्रगतीचा पाया ठरेल. 15 नियतीचा अंतिम संदेश शनीची कृपा संपूर्ण काळातील प्रत्येक घटना तुम्हाला एकच संदेश देईल की जे काही घडते ते तुमच्या उत्कर्षासाठी असते. शनीची परीक्षा कठोर असली तरी त्यांचे फळ अतिशय गोड असते. संयम, प्रामाणिकपणे आणि रस्त्यावर ठाम राहील. मार्च 2026 पर्यंत घडणारी ही घटना तुमचे आयुष्य कायमची सकारात्मक दिशेने वळवेल. नियतीने तुमच्यासाठी काहीतरी राखून ठेवलं आहे आणि शत्रू लागले आहे. उपाय: शनिवारी शनीसाठी नियमित शनिवारी स्नान करून शनिदेवांना तिळाच्या तेलाचा दिवा लावा. काळे उडीद आणि काळे कपड्याचे दान करा. ओम शनैश्वराय नमः हा मंत्र कमीत कमी 108 वेळा म्हणा. शनीची कृपा स्थिर झाली की अडथळे हळूहळू दूर होतात. न्याय तुमच्या बाजूने झुकतो. वृक्षाची सेवा: शनिवारी किंवा अमावस्येला पिंपळाच्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घाला आणि पाणी अर्पण करा. वडाच्या झाडाजवळ शांत बसून प्रार्थनातील अवस्थता करून आणि निर्णय क्षमता वाढते. कावळे, कुत्रे आणि गरजूंना सेवा: दररोज शक्य असल्यास कावळ्यांना भाकरीचा तुकडा, कुत्र्यांना अन्न आणि गरजूंना अन्नदान करा. शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. अडथळा कमी होत जातो. घरातील वातावरण शुद्ध ठेवणे: दर संध्याकाळी धूप लावून घरामध्ये फिरवा. आठवड्यातून एकदा करा. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन मन शांत राहील. संयमाचा सराव: दररोज किमान 15 मिनिटे शांत बसा. कोणाशीही बोलणे टाळा. जास्त बोलू नका. संयमाची परीक्षा घेतो. संयम ठेवला तर मार्ग आपोआप मोकळे होतात. कर्म शुद्ध ठेवणे: कोणाचाही अपमान करू नका, खोटे बोलू नका, अन्याय करू नका. तुमचे कर्म जितके शुद्ध राहील. शनिवारचा साधा आहार: शनिवारी शक्य असल्यास साधा आहार घ्या. मीठ कमी वापरा. शरीर हलके राहते आणि मन स्थिर राहते. जुनी देणे आणि वाद मिटवणे: कोणाकडे देणे बाकी असेल तर परत करा. जुने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. अडकलेली ऊर्जा मुक्त झाली की प्रगतीला वेग येतो. दररोज प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे: झोपण्यापूर्वी दिवसातील 3 चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा. मनातील भीती कमी होते आणि सकारात्मकता वाढते. नियमित दिनचर्या आणि पुरेशी झोप: नियमित वेळेवर झोपणे, उठणे आणि साधा आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीर आणि मन संतुलित राहते तर मोठ्या घटनांना सामोरे जाणे सोपे जाते. मकर राशीसाठी मार्च 2026 पर्यंतचा काळ हा केवळ बदलाचा नाही तर नियतीने आखलेल्या मोठ्या परिवर्तनाचा टप्पा आहे. जे काही घडले ते अचानक वाटले, परंतु त्यामागे अनेक वर्षाच्या कर्माचा हिशोब आणि शनीचा न्याय दडलेला असेल. काही घटना वेदनादायक असतील, काही कार्य करतील, पण प्रत्येक घटना तुम्हाला अधिक मजबूत, शहाणे आणि स्थिर बनवतील. नाती, पैसा, मन आणि अध्यात्म या सर्व क्षेत्रात एकाच वेळी हालचाल होईल. जुने तुटेल, नवीन जुळेल, भ्रम दूर होतील. तुमच्या संयमाचा, प्रामाणिकतेची खरी किंमत समोर येईल. तर विश्वासाने, शुद्ध कर्माने पुढे जात राहा. शनीची परीक्षा कठीण असली तरी त्याचे फळ अतिशय गोड आहे. नियती तुमच्यासाठी मोठे काहीतरी उलगडत आहे आणि प्रत्येक दिवस तुम्हाला जवळ येत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.